नाम विश्रुतं तेषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव। श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। नाथ महाराज हरिपाठाच्या 22 क्रमांकाच्या अभंगामध्ये सांगतात, पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, हरि विन सारा व्यर्थ भ्रम। शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी, हरिसी जाणोनी हरीच झाले। यारे यारे धरू हरी नाम तारू, भवाचा सागरू भय नाही। साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामे झाले कृतकृत्य। एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोला विन सर्व वस्तू। पिंड म्हणजे देह, या शरीराचा जो पसारा आहे तोच ब्रह्मांडामध्ये आहे। एका पिंडाची ओळख झाली की सगळ्या ब्रह्मांडाची ओळख झाली। म्हणून पहिल्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, हरि विन सारा व्यर्थ भ्रम। पिंड म्हणजे गोळा, मृतपिंड म्हणजे मातीचा गोळा, लोहपिंड म्हणजे लोखंडाचा गोळा। पिंडी ते ब्रह्मांडी, जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे। पिंडाच्या ठिकाणी अहम म्हणजे मी व ब्रह्मांडातील संबंधित पदार्थाच्या ठिकाणी मम म्हणजे माझे अशी भावना जीव करतो व संसार सत्य वाटतो। तो त्याच्या ममत्वाचा विषय, त्याचेच तादात्म्य करून तो हरीला विसरतो। इंद्रियाद्वारे कळणाऱ्या देहाला स्थूल देह म्हणतात। हा पंचीकृत पंचमहाभूताच्या 25 तत्वाचा आहे। पृथ्वीचे हाड, मांस, नाडी, त्वचा म्हणजे कातड आणि केस, पाण्याचे वीर्य, रक्त, लाळ, मूत्र, घाम, अग्नीचे भूक लागणे, तहान लागणे, आळस, झोप, कांती, वाऱ्याचे चलन, वलन, धावन, प्रासरण आणि अंकुचन, आकाशाची काम, क्रोध, शोक, मोह, भय या स्थूल देहाची हालचाल म्हणजे असे 25 तत्व आहेत। आणि त्याची हालचाल आपल्याला ज्याच्याने होते तो सूक्ष्म देह मात्र इंद्रियाने प्रत्यक्ष दिसत नाही। पण स्थूल देहाच्या हालचालीवरून सूक्ष्म देह अनुमानाने मानावा लागतो। म्हणजे स्थूल देहाची हालचाल करणारा दुसरा देह आहे, त्याला सूक्ष्म देह, लिंग देह, वासनात्मक देह असे म्हणतात। तो अपंचीकृत पंचमहाभूताच्या 17 तत्वांचा आहे। 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, पंचप्राण, मन, बुद्धी। तर पंच ज्ञानेंद्रियामध्ये कान, नाक, डोळा, त्वचा, जीभ याने 5 विषयाचे ज्ञान होते। 5 कर्मेंद्रिये, वाणी, हात, पाय, गुद, उपस्थ हे तर इंद्रियांच्या गोलकाचे प्रत्यक्ष आहे, इंद्रियाचे प्रत्यक्ष नाही। कारण पंचीकृत पंचमहाभूताचे कार्य स्थूल देह डोळ्याने प्रत्यक्ष दिसतो, पण अपंचीकृत पंचमहाभूताचे कार्य डोळ्याने दिसत नाही। इंद्रिय ही अपंचीकृत पंचमहाभूताचे कार्य आहे। आपण गोलकालाच इंद्रिय म्हणतो, तो भाग वेगळा आहे। पंचप्राण, प्राण, अपान, व्यान, उदान, समान यांचे ठिकाण। आता प्राण हा हृदयस्थानी राहून प्रत्येक दिवशी 21,600 श्वासोच्छवास क्रिया चालू ठेवतो। आपण वायू गुदस्थानी राहून मलमूत्र त्याग करण्याची क्रिया करत असतो।
समान नावाचा वायू नाभिस्थानी राहून ज्याप्रमाणे विहिरीतील पाणी माळी बागेला देतो, त्याप्रमाणे जेवलेल्या अन्नाच्या रसाला नाडीद्वारा सर्व शरीरात पोहोचविण्याचे कार्य करतो. उदान वायू कंठस्थानी राहून खाल्लेल्या पिल्लेल्या अन्न पाण्याचे विभाग करतो, तसेच स्वप्न व उचकी पाडण्याचे काम करतो. व्यान वायू सर्वांगात राहून सांध्याची हालचाल करतो. अंतःकरणाचे 5 प्रकार मन, बुद्धी, चित्त, अहंकार. अंतःकरणात सुखदुःखाचा भोग होतो ते आकाशाच्या शुद्ध सत्वगुणाचे आहे. मनात संकल्प विकल्प होतात ते वायूच्या शुद्ध सत्वगुणाचे आहे. बुद्धीत निश्चय होतो ती अग्नीच्या शुद्ध सत्वगुणाची आहे. चित्तात चिंतन होत असते ते पाण्याच्या शुद्ध सत्वगुणाचे आहे. अहंकार, मी आकारवान आहे अशी जी अंतःकरण वृत्ती आहे ती पृथ्वीच्या अशुद्ध सत्वगुणाची आहे. अशा प्रकारे 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 प्राण, मन, बुद्धी या 17 तत्वांचा सूक्ष्म देह आहे. हे 2 देह हे केलेले नाही किंवा झालेले नाही. मग दिसतात कसे? तर स्वरूपाच्या अज्ञानामुळे हे दिसत असतात. हे अज्ञान म्हणजे कारण शरीर आहे. या अज्ञानाची निवृत्ती स्वस्वरूपाच्या विशेष रूपाच्या ज्ञानाने होते. मी एक आहे, नित्य आहे, सत्य आहे, आनंदरूप आहे, चैतन्य आहे. मी निराकार असून आकारवान शरीराला मी समजतो हा भ्रम आहे. कारण आकाराला आकार कळत नाहीये. मला आकार कळतो म्हणून मी आकाराहून वेगळा आहे असे निराकार आहे असे आकाराने ध्यानात घ्यायचे. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. देहाला मी म्हणणे सुटले की तोच विठ्ठल आहे असा एका पिंडातला भ्रम कळाला की म्हणजे ब्रह्मांड म्हणजे 184चा भ्रम कळत असतो. सर्व ब्रह्मांडातील भ्रम कळतो. एका शिते कळे भात नाही हटावे लागत. एका शितावरून भात समजतो तसे एका पिंडावरून ब्रह्मांड भ्रम आहे असे कळते. भ्रमधरिसी या देहाचा विठ्ठल म्हण कारे वाचा. पिंड ब्रह्मांड रूप सर्व सृष्टी ही पंचभूताचीच बनली आहे. लहान मोठ्या आकारामुळे पिंड ब्रह्मांड हा भेद पडलेला आहे. पिंड ब्रह्मांडाच्या पसारात सगळे जीव गुंतले याला संसार म्हणत असतात. नामदेवराय सांगतात, संसारी आसक्त माया मोहरत तापत्रये संतप्त झाले जीव. देहची आपण पे मानिती विषयाते भोग्य म्हणती. यया परते न स्मरती अनेक काही. देहाला मी मानून विषयाला भोग्य म्हणतात. याच्या पलीकडे काही आठवत नाही. पण विचार केल्यावर हा देह क्षणभंगूर खोटा आहे. देहादी काय खरा, देह संबंधी पसारा. बुजगावणे चोरा रक्षणते भासतसे. देहासारखी ब्रह्मांडाची ही अनित्यता आहे. ब्रह्मगिरी हुनी न निगे आणि समुद्री ही किरण रिगे. तरी माझी दिसे वावगे मृगांबुजैसे. ही ब्रह्मगिरी पर्वतावरून निघत नाही आणि समुद्रातही जाऊन मिळत नाही. तरी मधातच दिसणारी ही मृगझळासारखी ही माया नदी आहे. तैसे आद्यंती किरण नाही आणि साचची नोहे कही. परी लटिकेपणाची नवाई पडी भासेगा. परंतु याचा भास मात्र होत असतो. एखादी वस्तू प्रतीतीस येते एवढ्यानेच तिचे सत्यत्व ठरत नाही. ती त्रिकालाबाधित आहे काय? प्रमाणजन्य ज्ञानापुढे टिकू शकते काय? तर अविकारी आहे का? या कसोट्या लावून पाहिल्या तर पिंड ब्रह्मांड हे सर्व पसारा टिकणारा नाही. कारण तो त्रिकालाबाधित नाही. तसेच तो विकाराने युक्त आहे. परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानापुढे हा पसारा राहत नाही. म्हणूनच नाथ महाराज सांगतात, हरिविना सारा व्यर्थ भ्रम. पदार्थ सत्य नसून प्रतीती होणे यास भ्रम, अध्यास, विकल्प, विपर्यय, कल्पना, अज्ञान अशी नावे आहेत.
अर्थ म्हणजे विषय, पुढे स्वरूपाने नसून तो आहे असे वाटणे व तो खरा वाटणे म्हणजे सत्यत्वाने त्याचे ज्ञान होणे, यासच भ्रम अध्यास असे म्हणतात. तो दोन प्रकारचा आहे, एक अर्थाध्यास आणि दुसरा ज्ञानाध्यास. आपल्या कल्पनेने म्हणजे प्रमाता, प्रमाण, प्रमेय, दोष, सजातीय वस्तू, ज्ञानजन्य संस्कार, अधिष्ठानाचे सामान्य ज्ञान व विशेष रूपाचे अज्ञान, या सामग्रीने कल्पित वस्तू व तिचे ज्ञान उत्पन्न होते. त्या वस्तूला त्या ज्ञानालाही भ्रम म्हटलेले आहे. यास सृष्टी दृष्टीवाद असे म्हणतात. ज्ञाते हे दृष्टी सृष्टीवाद हाच श्रेष्ठ मानतात. कारण कल्पित वस्तू निर्माण होण्याचे कारण नाही. वस्तू नसून वस्तूचे ज्ञान होणे हाच श्रेष्ठ मानला जातो पक्ष. स्वप्नातील पदार्थ नसतात, केवळ अज्ञानाने त्यांचे ज्ञान होते, हाच भ्रम होय. दृष्टी म्हणजेच सृष्टी आणि सृष्टी म्हणजे ज्ञान आहे, तरच सृष्टी आहे. यास दृष्टी सृष्टीवाद म्हणतात. हे असो अंगी भरलिया भवंडी, जैसा भवत दिसती अरडी दरडी, तैसी आपुलिया समस्त अखंडी गमती भूते. म्हणून नाही आणि असे कल्पनेचेनी सोरसे, जे कल्पना लोपे भ्रंशे, कल्पने सवे होय. भ्रम विषय अथवा भ्रमज्ञान हे व्यर्थच असते, कारण ते निष्फल असते. स्वप्नातील राज्य जागृतीत प्राप्त होत नाही. मृगजळाने तृष्णा तहान भागत नाही. गरुड्याच्या दागिन्याने कोणी श्रीमंत होत नाही. या ब्रह्मांडातील पसाऱ्याच्या मागे लागूनही कोणासही आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होत नाही. तसेच जो भ्रम असतो त्याच्या मुळाशी एक सत्य अधिष्ठान असतेच. निरधिष्ठान भ्रम कधीच होत नाही व ते अधिष्ठान अध्यक्षाच्या सत्यहून भिन्न म्हणजे पारमार्थिक सत्य असावे लागते. त्या अधिष्ठानावर कल्पित वस्तू पारमार्थिक, त्या अधिष्ठानावर कल्पित वस्तू पारमार्थिक म्हणजे त्या अधिष्ठानावर कल्पित वस्तू भासली तरी ती अधिष्ठान वस्तू त्रिकालाबाधितच राहते. असा या सर्व पिंड ब्रह्मांडात्मक प्रपंचास अधिष्ठान हरीच आहे. या पिंड ब्रह्मांड रूपी प्रपंचाला अधिष्ठान हरी आहे. तो त्रिकालाबाधित सत्य ज्ञान आनंद स्वरूप आहे. प्रपंच हे नाममात्र, एरवी परमात्मा मी स्वतंत्र. एवं संसाराचे जन्मपत्र नेनो निदुस्तर माणिती जीव. प्रपंच ज्यापासून झाला, जिने सर्वार्थी प्रकाशिला. अंती ज्या माझी सामावला, तो तद्रूप संचला निजात्मा. शुक्तिका रजत न्याय जाण, प्रपंच ब्रह्मेशी अभिन्न. जसं प्रपंच आणि ब्रह्म हे अभिन्न आहेत, कसे तर शुक्तीवर जसा रजताचा भास होतो, शिंपल्यावर चांदीचा जसा भास होतो, तसा प्रपंच हा ब्रह्मस्वरूपावर भासत आहे. जे प्रपंचाचे स्फुरे स्फुरण, ते ब्रह्मची पूर्ण उद्धवा. अध्यस्त कल्पित पदार्थ अधिष्ठानाहून आपला भेद सिद्ध करत नाही. म्हणून अध्यस्त पिंड ब्रह्मांडात्मक प्रसारा हा व्यर्थ भ्रम आहे. हे जाणूनच पूर्वीच्या मोठमोठ्या ऋषी मुनींनी या पसाऱ्यात न अडकता अधिष्ठान हरीलाच जाणण्यास प्रवृत्त झाले व हरीला जाणून हरिरूप बनले. असे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी, हरीशी जाणूनी हरीच झाले. शुकादी देह पिंड धारण करून या ब्रह्मांडात आले, पण या पसाऱ्यात ते अडकले नाही. असे शुकाचार्य, याज्ञवल्क्य, श्री दत्तात्रेय, कपिल मुनी इत्यादी आहेत. एरवी विषय जिनोनी जन्मले, ऐशे शुकादी दादुले. वेदात शुको वा वामदेवो वा असा मुक्त पुरुष म्हणून त्यांचा निर्देश केलेला गेला आहे. जो मुक्ता माझी अग्रणी, जो ब्रह्मचार्या शिरोमणी,
योगी वंदिती मुकुटस्थानी जो भक्त मंडनी अतिश्रेष्ठ, जो ब्रह्मरसाचा समुद्र, जो निजबोधाचा पूर्णचंद्र, तो बोलता झाला शुक योगींद्र श्रोता नरेंद्र कुरुवंशीचा. शुकाचार्यांच्या जन्माच्या अनेक कथा पुराणातून प्रसिद्ध आहे. पराशर सत्यवती पुत्र व्यास महर्षींना शुकीचे रूप धारण केलेल्या एका अप्सरेपासून यांचा जन्म झाला, अशी एक कथा आहे. हे व्यासांना स्वभार्येपासूनच झाले. जेव्हा हे गर्भात होते तेव्हा जर आपण जन्माला आलो तर पुन्हा पुन्हा जन्माला यावे लागेल व संसार दुःख भोगावे लागेल, म्हणून गर्भातून बाहेर आलेच नाही. 12 वर्ष गेली. व्यासांना फार चिंता वाटली व ते भगवंतास शरण गेले. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. कापत गापत बाहेर आले, ते नागवेची होऊन पळाले रे. तेव्हा भगवान गर्भात प्रवेश करते झाले. तेथे श्रीहरींनी शुकाचार्यांना अभय देऊन जन्म घेण्यास लावला. तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितले, बैसोनी खोळी शुकरा हे गर्भी आंधळा, शिनला येर झारी दुःख 8वी वेळा, मागील सोशिले ते नाभी म्हणे गोपाळा, पावला त्या कारणे लाज राखिली कळा. ज्या शुकाचार्यांची कोणतीच कर्मे करावयाची शेष राहिली नव्हती, म्हणून सर्व संघाचा परित्याग करून तो आश्रमातून निघून एकटाच वनात जाऊ लागला. तेव्हा पुत्र विरहाने व्याकुळ झालेल्या व्यासाने हे पुत्रा शुका म्हणून हाक मारली. दीर्घ स्वराने हाक मारली. तेव्हा त्या शुकाचार्याच्या सर्वात्मक भावामुळे वनातील वृक्षांनीच ओ असे उत्तर दिले. अशा सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये योग सामर्थ्याने प्रवेश करणारा जो शुकदेव, त्याला नमस्कार असो. हे शुकाचार्य तप करीत असता एकदा इंद्राने रंभा नामक अप्सरेला यांचा तपभंग करण्याकरता सर्व साधनानिशी पाठवले. तिने हाव भाव कटाक्ष दिकांनी त्यांच्यावर मोहिनी घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण त्यांचा काहीच उपयोग झाला नाही. नाना रंभेची रूपे शुकी नुठिजेची कंदर्पे, म्हणजे सामान्यांना स्वप्नातही न दिसणारे भोग सहजच प्राप्त झाले, तरी ते स्वप्नवत मिथ्या भ्रममात्र म्हणून शुकाचार्यासारखे अडकले नाही, तर सतत ब्रह्मनिष्ठच राहिले. दुसरे उदाहरण याज्ञवल्क्य मुनींचे दिलेले आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य ऋषीचे वर्णन आलेले आहे. ते गृहस्थाश्रमी होते. वसिष्ठ कुलात यांचा जन्म झाला होता. ते वैशंपायन ऋषीचे शिष्य काही एका कारणाने वैशंपायन ऋषी यांच्यावर रागावले व आपण दिलेले वेद यांच्यापासून परत मागितले. ते याज्ञवल्क्यांनी परत दिले. पुन्हा सूर्योपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेऊन त्यांच्यापासून दुसरे वेद ग्रहण केले. तिला वाजसनेय शाखा होय. यांचे तप सामर्थ्य आगाध होते. यांनी मंत्रून अक्षता वाळलेल्या काष्ठावर म्हणजे लाकडावर टाकल्या तर त्याला पालवी फुटली, असे नाथ महाराजांनी सांगितलेले आहे. की याज्ञवल्कीच्या मंत्राक्षता शुष्क काष्ठास पल्लवता, जो उपनिषद विवेकी तो वंदिला याज्ञवल्की, जो कवी कर्तव्याते पोखी कृपा पुयुरवी वर्षोणी, असे वर्णन केलेले आहे. या ऋषीच्या 2 स्त्रिया होत्या. यांचे नाव कात्यायनी व मैत्री असे होते. हे स्वतः तर प्रपंचात राहून अलिप्त होतेच, पण यांनी आपल्या स्त्रियांनाही आत्मज्ञान देऊन मुक्त बनवले. तसेच विदेही राजा जनक यांचे गुरु याज्ञवल्क्यच होते. श्रेष्ठ याज्ञवल्क्य पाही तेने उपनिषदांच्या ठाई, उपदेशिली मैत्री नाना युक्ती काही प्रबोधिनी. याज्ञवल्क्य मुनी आपल्या पत्नीला मैत्रीला सांगतात, हे मैत्री, या संपूर्ण विश्वामध्ये परमप्रीतीचा विशेष ज्याला तोच आहे. स्वतःला तो प्रिय आहे. दुसऱ्या वस्तू आपल्याला प्रिय आहेत ते दुसऱ्या वस्तूमुळे नाही, तर स्वतःमुळे.
आणि स्वतः आपण दुसऱ्यांना प्रिय आहोत तर आपल्यामुळे नाही तर ते त्यांच्यामुळं प्रिय आहे. म्हणजे परम प्रीतीचा विषय ज्याला तोच आहे, आत्माच आहे. आत्मा नस्तु कामायम सर्वं प्रियं भवतीहि. म्हणून यानंतर श्री दत्तात्रेय यांचा निर्देश आहे ते भगवतावतार स्वरूपच आहेत. अत्री ऋषी व अनसूया यांच्यापासून ते अवताराला आलेले आहेत. ज्याचे निनामे पळे कृतांत, ज्याचे निनामे जन्म मरणान घातू, तो अवतारू श्री दत्तू मूर्तिमंतू परब्रह्म. या अवताराचा विचार केला तर साधकावस्थेचा अंगीकार करूनच जगदुद्धाराचे कार्य अधिक प्रमाणात केल्याचे दिसते. दत्तचरित्रात मूर्तिमंत, त्याग, वैराग्य, शांती, समत्व, क्षमा, दया इत्यादी सर्व दैवी गुणांचा अंश प्रतीतीस येतो. विशेष म्हणजे साधकाला सर्वापासून साधनात आवश्यक असे गुण मिळवावे लागतात. याकरता 24 गुरु त्यांनी केले. भागवतामध्ये यदु अवधूत संवाद आहे. कोणीतरी एक अवधूत संन्यासी असा अर्थ कित्येक करतात, पण तो अवधूत म्हणजे दत्तात्रेयच होते असे नाथ महाराज म्हणतात. तो अवधूत जाण दत्तात्रेया, तेणे आलिंगुणी यदुराया, निज रूपाचा बोधूतया अनुभवावया दिधला. श्री दत्तात्रेयांच्या 24 गुरूंची नावे नाथ महाराज सांगतात. पृथ्वी, वायू, आकाश, अग्नी, आप, शीतांश. 7वा तो चंडांश, कपोता परिस 8वा. अजगर, सिंधू, पतंग, मधुमक्षिका, गज, भृंग. हरिण, मीन, वेश्या सांग नावे शुभग पिंगला. टिटवी आणि लेकरू, कुमारी आणि शरकारू. सर्प, कातनी, पेशस करू, इतुकेन गुरु 24. यात पृथ्वीतील अनेक जड चेतन येतात. कुणी म्हणेल त्यांना गुरु कसे म्हणावे. नाथ महाराज सांगतात, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु म्या केला जाण. गुरुसे आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. ठाकावया निज बोधासी, निज विवेके अहर्निशी. गुरुत्व देऊने अनेकाशी, निज हिताशी गुरु केले. दत्तात्रेयांचे चरित्र साधकास आदर्शभूत असे आहे. आपल्या प्रत्येक कृतीने त्यांनी त्याग, ज्ञान, भक्ती इत्यादी पारमार्थिक भूमिका सर्व भक्त भाविकांना पटवून दिल्या आहेत. श्रीनाथांची गुरु परंपरा श्री दत्तात्रेयापासून म्हणजेच दत्तात्रेय, सहस्त्रार्जुन, यदू, जनार्दन स्वामी अशी आहे. म्हणून श्री दत्तात्रेय यांचा निर्देश होणे योग्य आहे. यानंतर कपिल मुनींचा निर्देश आहे. हा भगवद अवतारच होता. श्री कर्दम प्रजापतीपासून देवहूतीच्या उदरी हा अवतार झालेला आहे. याने आपल्या मातोश्रीला निमित्त करून संपूर्ण अध्यात्म विचार सांगितलेले आहे. सर्व साध्य साधनांचा, त्यातही प्रकृती पुरुष, त्यांचे कार्य, परस्पर संबंध इत्यादी पूर्ण विचार केला. तो प्रकार भगवान श्रीकृष्ण उद्धवास सांगतात. मी कपिल रूपे अवतरुणी, प्रकृती पुरुषे विवंचोनी. उपदेशिली निज जननी, ती जुनी कहाणी सांगेन. यात प्रकृती पुरुष विभाग उत्तम प्रकारे सांगितलेला आहे. याला सांख्यशास्त्र असे म्हणतात. दर्शनामध्ये जे सांख्य दर्शन म्हणून सांगितले ते निरीश्वरवादी आहे. त्या दर्शनकाराचे नावही कपिलच म्हटलेले आहे. पण तो कपिल हा भगवदावतार रूप आहे. भगवान अर्जुनास सांगतात, जया मार्गाते जगी, सांख्य म्हणती योगी. जयाची भाटिवे लागी, मी कपिल जाहलो. जो विचार रक्षी समुद्र, स्वबोध कुमुदनी चंद्र. ज्ञान डोळसा नरेंद्र, शास्त्राचा जे. प्रकृती पुरुष विचार, त्रिगुण विचार, आत्मा अनात्मा विचार, बंधमोक्ष विचार, तसेच योग, कर्म, उपासना, भक्ती, ज्ञान या सर्व विचार सांख्यशास्त्रामध्ये विस्ताराने सांगितलेला आहे. संख्येने युक्त ते सांख्य असा सांख्य शब्दाचा अर्थ इथे अभिप्रेत नाही, तर सम्यक ख्यात म्हणजे सम्यक म्हणजे योग्य रीतीने जे ख्याती म्हणजे सांगितले गेले ते सांख्य म्हटले जाते. नाथ महाराज सांगतात, शुकयाज्ञवल्क्य, दत्त, कपिल मुनी हे सर्व सामर्थ्यवान होते, पण कोणत्याही उपाधीत न अडकता ते हरीला जाणून हरिरूप झाले. हाच खरा पुरुषार्थ आहे.
ब्रह्माहवगतिम पुरुषार्थः, ब्रह्मस्वरूपाचे अपरोक्ष ज्ञान हाच पुरुषार्थ आहे. यया ब्रह्मत्वाशीच पार्था सायुज्याईशी व्यवस्था, याची नावे चौथा पुरुषार्थ गा. हरीला जाणून हरिरूप झाले असे महाराज सांगतात. व्यवहारातील जे ज्ञान आहे ते ज्ञेया पावे तो ज्ञान त्यास घेऊन जाते, पण ज्ञेय स्वरूप बनवत नाही. कारण ज्ञेय व ज्ञान व ज्ञात्याहून विजातीय जड असे असते. त्यामुळे व त्रिपुटीचे औपाधिक भेद नष्ट होत नाही. त्याचे बीज अज्ञान हे नष्ट होत नाही, पण श्रीहरी जो परमात्मा त्याच्या ज्ञानात हे भेद राहत नाही. तो इतर ज्ञेयासारखा ज्ञात्याहून भिन्न व जड नाही, तो जो जाणणाऱ्याचे मुळात निज स्वरूप आहे. एवं वस्तुशी जाणू जाता, जाणण्याची वस्तू तत्वता, तेथ जाणणे आणि जाणता कैसारिगे. अनुभवामृतामध्ये सांगतात त्याला जाणणे म्हणजे त्याचे विषयीचे अज्ञान दूर करणे हाच अर्थ आहे. ते जीव परमात्म्यामध्ये नसलेला भेद निर्माण करणारे अज्ञान गेले म्हणजे तो भेदही नष्ट होतो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, सब्रह्मैव न तू ब्रह्मविद अशी श्रुती आहे. म्हणून हरीशी जाणून हरीच झाले. आता शुक, याज्ञवल्क्य, दत्त, कपिल मुनी यांची बरोबरी कोणी करू शकेल का? तर ते हरी अवतार स्वरूप होते. अनंत जन्मे त्यांनी अनंत तप करून हरी प्राप्त करून घेतली. त्यांच्या विवेक, वैराग्य, तप, त्याग या अलौकिक गुणांचा विचार केला तर ते असामान्य होते. सामान्य माणसापुढे अशा अलौकिक दैवी विभूतीचा निर्देश करून काय उपयोग आहे? पण याचे उत्तर असे आहे की ते अलौकिक पुरुष होते हे खरे, पण त्यांनी जे साधन केले व जगाला सांगितले ते सर्वांना करता येईल, कोणालाही करता येईल व आपला उद्धार करून घेता येईल. म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, यारे यारे धरू हरिनाम तारो, भवाचा सागरू भय नाही. या या म्हणून सर्वांनाच आक्रोशाने हाका मारतात. यारे यारे लहान थोर, याते भलत्या नारी नर, करावा विचार न लगी चिंता कोणाशी. व्यवहारात एखादा माणूस इतरांना हाका मारून बोलावतो, तो आपल्या स्वसामर्थ्याने दूर न होण्यासारखी अडचण आल्यास ती दूर करण्याकरता सहाय्यक म्हणून तो इतरांना हाका मारतो. ज्याच्या घराला आग लागली तो कळवळ्याने यारे यारे म्हणून इतरांना हाका मारतो. त्याचा हेतू सर्वांनी येऊन आग विझवावी हाच असतो. तसा प्रकार येथे नाही. संसार ही अडचण, दुःख जन्माला आलेल्या किंबहुना इह परलोकातील प्रत्येक जीवमात्रास आहे. भवसिंधूची निमाजी कवनाशी धाकनुपजी, ब्रह्मादी मशकावधी सर्व जीव या संसार सागरात गटांगळ्या खातच आहेत. यातून बाहेर पाडण्याकरिता हरिनाम हीच नौका आहे. या नौकेचा नावाडी श्रीहरी या लीलेने या भवसागरातून आपल्या नामधारकास परतिरास नेतो. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. इथे एकची लीला तरली, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले मायाजळ. श्रीहरीची सहस्त्र नामे यापुढे नौकाच आहे. या समजून मी या संसार समुद्रातून तरणारा नावाडीच आहे असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. नामाची या सहस्त्रवरी नावा या वधारी, सजुनिया संसारी तारू झालो. भवसिंधूचे काय कोडे, दावी वाट चाले पुढे, तारू भला पांडुरंग पाय भिजो निधी अंग. पायही भिजत नाही आणि अंगही भिजत नाही, कारण ही नदी माया नदीच आध्यस्थ आहे. भवसागर तरता कार्य करीतसा चिंता, पैलो उभा दाता कटी कर देऊनी. त्याचे पायी घाला मिठी, मोल निघे जगजेठी, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. विठ्ठल नावाडा फुकाचा आळविल्यासाठी वाचा. म्हणून नाथ महाराज सांगतात, आपण हरिनाम रूपी नावेचा आश्रय करू.
कोणी म्हणेल हा संसार फार भयंकर आहे, तर त्याचे विस्तृत रूपाने वर्णन करतात. माया जळे भवसागरू, भरला असे अति दुस्तरू, त्याचा उतरावया पैलपारू, होय तुतारू मुनिराया. याचे सकळ जळक्षार, माझी सावजे अनिवारी, एक एके जळचरी, गिळिले साचार निजशक्ती. लाटावरी आचाट लाटा, मोहाची अति दुर्घटा, आदळती अविवेका तटा, धैर्याची काठा पाडित. अहम कुकाओ वाजता थोरू, अवघाची खवळे सागरू, मी माझे निगजरे घोरू, अति दुर्धर गरजत. नाना वासनांचा वळसा, पाहे पा भवता हे कैसा, येथ तरावया दिवसा, नव्हे सहसा सुरनरा. क्रोधाचे प्रबळ भरते, भरित द्वेषाची या तारी आते, असूया तिरस्काराची तेथे चिडाणी आते, उते अनिवार. काम पर्वताची शिखरे, विषमे भासती अपारे, आशे इच्छेची वरी थोरे, झाडे विषयांकुरे वाढली. संकल्प विकल्पाचे मीन, निंदेच्या सुसरी दारुण, ब्रह्मद्वेषाचे नक्रपूर्ण सागरी जाण तळपती. संसाराला कुठे कुठे अरण्य, वृक्ष, नदी, सर्प, समुद्र अशा उपमा दिलेल्या आहेत, जे क्लेशदायक पीडाकारक त्या पदार्थांची उपमा संसारास दिली आहे. येथे भवाचा सागरू म्हणले आहे. संसार सागरुगा भवदुःखाचे मूळ. ऐसा दुस्तर भवसागर, नेनो कैसा उतरू पार. काम क्रोधादी सावजे थोर, दिसता ती भयंकर. माया ममतेचे भोवरे, घेती भयानक फेरे. वासनेच्या लहरी येती, उद्योगी हेलकावे बैसती. तरावया एक युक्ती असे, तुका नाम नावे मध्ये बैसे. म्हणजे ह्याच्यातून तरण्यासाठी एक नाव आहे, ती नामाची आहे. संसार सिंधू हा दुस्तर, नुल्लंघवे उल्लंघिता पार. बहुत वहावले दूर न लगीची तीर पैलथडी. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. पडिलो आवर्ती भोवरा, बहु थोरा उळसिया. मायानदीच्या विस्तृत रूपकाचे द्वारे अध्याय 7 मध्ये सांगितलेला आहे. माया, संसार, अज्ञान एका अर्थी शब्द आहेत. या मायेतून नामधारक अनायासे तरून जातात. हरिनाम भजन कल्लोळे, माया जीवित्व घेऊनी पळे. भक्त तरती बाळे भोळे, हरिजन भळे महामाया. हरी भजन बळाने भवसागरातून तरून जाऊ, भिण्याचे काही कारण नाही. जेथ हरिनामाचा नित्य घोष, तीथ मरणाले दीख. जन्माचे होय काळे मुख, लाजोनी निश्चेकते पळे. रामनामाच्या गजरा पुढे, कायसे द्वंद्व दुःख बापुडे. अवघे भवभयची उडे, नाम पवाडे गरजत. म्हणून साधू संत या मार्गाने गेले व आनंदी राहिले. नामाने ते कृतकृत्य झाले असे महाराज 4थ्या चरणामध्ये सांगतात. साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामे झाले कृतकृत्य. सामान्य माणसाने ज्या मार्गाने जायची, त्या मार्गामध्ये त्रिविध दुःखे, जन्म मरण, गर्भवास, नरक हेच प्राप्त होतात, आनंद नाही. पण साधू संत ज्या मार्गाने जातात, तो आनंदरूप बनण्याचा मार्ग आहे. इथे साधू संत असे म्हटलेले आहे. नव्हती ते संत करिता कवित्व. म्हणून साधू ते संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठली. आत्मज्ञाने चोकडी, संत माझी रूपडी. तर अशी लक्षणं सांगितलेली आहेत की ज्यांचा हेत विठ्ठलामध्ये आहे, तेच खरे संत आहेत. साधनोती ती साधू. मानवी देहात आल्यावर जे परमार्थ तत्व साधावयाचे, ते ज्याने साधले तो साधू आहे. स्वतःचे आणि साधकांचे समाधान करण्याचे ज्याने सामर्थ्य आहे. इतरही काही अवांतर लक्षणे साधूचे सांगितले, पण या लक्षणामध्ये ते जेथे गेले ते कुठे जातात. ही गंगा सागराशिवाय अन्यत्र कुठेही जात नाही. महोदधिका गांग रिगाले जैसे. ज्याची वृत्ती परमात्म स्वरूपीच स्थिर झाली, तद व्यतिरिक्त सर्व इह परलोक व त्यातील भोग ज्यांना तुच्छ वाटतात, ते परमात्म्या सोडून इतर कुठे जातील. भगवान श्रीकृष्ण सांगतात,
परी जाणून या माते जो पाहो विसरला मागवते जैसे सागरा येऊनी सरिते मुरडा वेठिले तैसी अंतकरण कुहरी उपजली जयाची प्रतिती गंगा मजमिनली तो मी हे काय बोली फार करो तो मीच होऊन जाचो ज्याची अंतकरणामध्ये ही प्रेमरूपी गंगा निर्माण होते स्वतःच आनंदरूप बनतात यात काय नवल आहे ऐसे माझे निनाम घोषे नाही करीती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले सर्व जगच हे सुखानं दुमदुमून जाते ती पहाटे वीण पहावीत अमृते वीण जीववित योगे वीण दावित कैवल्य डोळा म्हणजे तो कैवल्य म्हणजे मोक्ष हे डोळ्यानं दाखवतात परिराया रंका धरू नेनती सानिया थोरा कडसनी करू एक सरे आनंदाची आवारू होत जगा केवळ आनंदरूप बनतात एवढेच नाही तर महाराज हरिनामाचे आणखी महत्वाचे फल सांगतात हरिनामे झाले कृतकृत्य या हरिनामाने ते कृतकृत्य झाले कृतकृत्यता ही फार मोठी अलौकिक भूमिका आहे कृतकृत्यता म्हणजे जे करावयाचे ते कर्म करून संपणे म्हणून फलदाना करता न उरणे जीव जोपर्यंत कर्तृत्व भोक्तृत्व अभिमान घेऊन देह तादात्म्य पूर्वक कर्म करत असतो तोपर्यंत कृतकृत्यता प्राप्त होत नाही तो ब्रह्मदेव झाला तरी कर्म संपत नाही देवलोकाची प्राप्ती झाली तरी पुन्हा त्या कर्माने जन्म मरणात्मक संसाराला प्राप्त व्हावे लागते कृतकृत्यता होण्यास भगवत कृपेने अकर्ता अभोक्ता असंग अशा स्वरूपाचे ज्ञान व्हावे लागते ज्ञानीच कृत्य होत असतो नैव तरस्य कृतेनार्थो कर्मण्य कर्मया पश्चेत तस्य कार्यं न विद्यते एतद् बुद्ध्वा बुद्धिमानस्यात् कृत्यस्य भारत प्रमाणे ज्ञानी पुरुषाचीच कृत्यता कथन करतात कृत्य झालो इच्छा केली ते पावलो अशी कृत्यता भगवन नामाने प्राप्त झाली असे स्वानुभवपूर्वक अभंगामध्ये सांगितलेले आहे सदा नाम घोष करू हरी कथा तेले सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो ऐसा कोठी आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप पुण्य अंगा माझी निभजने कृतकृत्यता दृढ विश्वास धरोणी चित्ता भजनी प्रवर्तावे सर्वथा अविश्रमता अरणशी माझ्या भजनाच्या आवडी नुरेची अराणुकेसी वाडी वाया जाओ निधी अर्ध घडी भजन परवडी या नाव अशा प्रकारे भजन साधू संत करतात म्हणून त्यांना कृतकृत्यता प्राप्त होते कोणास वाटेल या फार महत्त्वाच्या दुर्लभ भूमिका आहेत मोठमोठ्या साधकांना साध्य होणे अशक्य आहे मग सामान्यांना कोण ही भूमिका प्राप्त करून देणार या प्रश्नाचे उत्तर नाथ महाराज सांगतात एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मोला विन सर्व वस्तू नाथ महाराज सांगतात मी दुकान मांडलेले आहे दुकानात मोल घेऊन वस्तू दिल्या जातात पण मी जरी हे दुकान मांडले आहे तरी कोणतेही मोल म्हणजे मोबदला न घेता माझ्या दुकानातील सर्व वस्तू देतो दुकान म्हटले की ते उघड्यावर व सर्वांना मोकळे असते संत हे दुकान घालतात घातला दुकान देती आली अशी दान संत उदार उदार भरले अनंत भांडार या दुकानातील माल कोणता तर हरिनामाचाच माल आहे सर्वत्र भरलेला आहे या दुकानामध्ये ज्ञान भक्ती वैराग्य विवेक भगवत प्रेम सर्व काही भरलेले आहे संत सज्जनी मांडली दुकाने जे जया पाहिजे ते आहे रे भुक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी तयाकडे न पाहे रे म्हणून देव घ्या कोणी आयता आला घर चालवणी तर लोक म्हणू लागले देव न लगे साठवणीचे रुंदले जागे अरे ज्याच्या देव साठवायचा ते अंतकरण आमचं भरून गेलं कशानं ह्या संसारातील अनित्य वस्तू साठवल्यानं
तसं संत सज्जनी मांडली दुकाने, जे जया पाहिजे ते आहे रे. संतांचे औदार्य प्रसिद्ध आहे. मेघ उदार परी ओसरे, म्हणून उपमेशी न पुरे. असा हा परमार्थ स्वरूप माल या दुकानात सर्वांच्या करता ठेवलेला आहे. पण मोलाविना जे पाहिजे ते देतो. संताचाच हा अधिकार आहे की हा काही अधिकार न पाहता शरण आलेल्यांचा ते उद्धार करतात. गुणदोषे याती न विचारे काही, ठाव दिला पायी आपुलिया. संताच्या कृपेने जे प्राप्त होते त्याच्या मोबदल्यात देता येणारी तत्सदृश्य वस्तू तरी दुसरी या जगात आहे काय. सर्व असत जड दुःखरूप, देह द्यावा नाशिवंत. जीव दिला तर तोही अल्प, म्हणून ठेवितो हा पाये जीव थोडा. म्हणून जे संतांना शरण जातात त्यांच्यापासून ते कशाचीही अपेक्षा करत नाही. वाल्या कोळ्याने नारदास काय दिले, पण त्यांनी त्यांचा उद्धार केला, कारण त्यांनी हे दुकानच सर्वांचा उद्धार करण्याकरता घातलेले आहे. असे नाथ महाराज या अभंगामधून मनुष्य देहात आलेल्या जीवाला उपदेश करतात. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री